नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 मधील आज आपण कृतीपत्रिका 10 याचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, खरं तर या कृतीपत्रिकेचा जो कंटेंट आहे किंवा याच्यातील जे घटक आहेत हे इयत्ता 9वी मध्ये 7व्या प्रकरणामध्ये 7व्या टॉपिक मध्ये आपण अभ्यासलेले आहेत। परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह। खरं तर हा टॉपिक जो आहे तो माझ्या चॅनलवरती 9वीचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध आहे। आपण आज अगदी सारांशाने माहिती पाहणार आहोत आणि प्रत्यक्ष याच्यावरती आधारित जे सराव प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत। तर या टॉपिक मध्ये कोणकोणते कंटेंट आहेत बघा। ज्या विद्यार्थ्यांना अगदी डिटेल याची माहिती पाहिजे त्यांनी माझ्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत 9वीचे त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, ते जरूर पहा आणि समजून घ्या। आजच्या कृतीपत्रिका 10 मध्ये जे पॉइंट्स आहेत ते याप्रमाणे आहेत। अन्न साखळी, त्यानंतर अन्न जाळे। बाजूला आकृती दिसतेय, याचा अभ्यास मागच्या वर्षी केलेला आहे पहा। उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार आंतरक्रिया म्हणजेच अन्न साखळी होय। प्रत्येक साखळीमध्ये अशा 4 व 5 हून अधिक कड्या असू शकतात। अन्न जाळे म्हणजे बघा, एखाद्या परिसंस्थेमध्ये अन्न साखळ्या परस्परांशी जोडले गेलेले असतात, कारण एखादा सजीव हा इतर अनेक सजीवांचे भक्ष असतो। त्यामुळे अशा होणाऱ्या गुंतागुंतीच्या जोडणीमधून हे अन्न जाळं तयार होत असतं। सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड दिस पॉइंट इन द लास्ट इयर इन 9th स्टँडर्ड इन 7th टॉपिक, that is energy flow in an ecosystem. Okay, so in today's activity sheet some points are there we are going to discuss about the food chain and the food web. You see here the diagram according to which we can consider or understand the concept of food chain and food web. Food chain, continuous interactions between the producers, consumers and saprophytes in a definite sequence is called a food chain. Each chain consists of 4 to 5 or more links. Then the second concept, that is food web. Food web are interconnected food chain in an ecosystem. So number of food chains are connected and they are forming the food web. An organism may be the prey for many other organisms, so it forms an intricate web. So the students which are requiring more detailed information regarding this content, they can see the videos of the 9th standard on my channel. Then नंतर तिसरा पॉइंट आहे पोषण पातळी। पहा, इथं आपल्याला ऊर्जेचा मनोरा दिलेला आहे आणि त्याच्या आधारे कन्सेप्ट समजून घेऊ शकतो। अन्न साखळीतील प्रत्येक साखळी म्हणजेच पोषण पातळी होय। अन्न प्राप्त करण्याचा स्तर म्हणजेच पोषण पातळी दाखवते। आपल्याला या मनोऱ्यामध्ये लक्षात येईल, खालच्या बाजूला उत्पादक आहे, त्यानंतर प्रथम पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळी आणि तृतीय पोषण पातळी, शाकाहारी, मांसाहारी, उभयहारी असे वरती उत्पादकाच्या वरती स्तर आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर ऊर्जा मनोरा म्हणजे काय, तर ऊर्जा पातळी ही तळाशी जास्त आहे आणि जशी वर वर जाईल तशी ती कमी होते। निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाणाऱ्या अन्न साखळीतील अन्न घटकांच्या व ऊर्जेच्या प्रमाणावर आधारित आकृती म्हणजेच ऊर्जेचा मनोरा होय। ठीक आहे, आता इथं आपल्याला या दोन गोष्टी लक्षात आल्या, पोषण पातळी आणि ऊर्जेचा मनोरा। सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, नेक्स्ट कन्सेप्ट इज अ ट्रॉफिक लेवल. Each level in the food chain is called a trophic level. It is the step at which the organism obtains its food in the chain. So you see here the diagram, that is the trophic level. At the base of this pyramid, we see the producers above that first trophic level, then second one and third one. So energy at the basic, that is the producer level, is high and it becomes low when we pass from base to the upward of the energy pyramid. Then energy pyramid is the diagrammatic representation showing how the energy transferred from producer to consumer shows decrease in the quantity of energy at each level. So energy goes on decreasing from base up to the top level. This is the main concept. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे जैव भूरासायनिक चक्र। इथं डायग्राम दिसते, त्याच्या आधारे आपण समजून घेऊ शकतो। पोषण द्रव्ये ही जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत सायक्लिकली मूव्ह होतात। परिसंस्थेत होत असणाऱ्या पोषण द्रव्यांच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रसायन चक्र असं म्हणतात। व्याख्या ही पक्की लक्षात ठेवा। पोषक द्रव्यांचा हा चक्रीय प्रवाह सर्व सजीवांना वाढीसाठी पोषक द्रव्ये पुरवतो।
See, what is meant by biogeochemical cycle? The cyclic flow of nutrients within an ecosystem is called biogeochemical cycle. So the cyclic flow of nutrients is nothing but the biogeochemical cycle. It provides different types of the nutrients to all the living organism for their growth and development. त्यानंतर आपण वेगवेगळे जे चक्र आहेत त्यांचा अभ्यास करतो. यामध्ये केलेला आहे ऑलरेडी 9वी मध्ये हा अभ्यास. कार्बन चक्र, इथे डायग्राम दिसते आपल्या लक्षात येते. कार्बन जो आहे तो कसा जैविक आणि अजैविक घटकांमध्ये फिरत राहतो याची ही दाखवणारी आकृती आहे. कार्बनच्या वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूचे प्रकाश संश्लेषण व श्वसन प्रक्रियेद्वारा जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होत असते. या कार्बन चक्रामध्ये दोन ज्या रासायनिक अभिक्रिया अतिशय महत्वाच्या आहेत किंवा ज्या क्रिया आहेत ते म्हणजे प्रकाश संश्लेषण आणि श्वसन. इथं पहिलं जे समीकरण दिसतं हे प्रकाश संश्लेषणाशी संबंधित आहे. पहा हे समीकरण काय, 6CO2 + 12H2O in presence of sunlight and chloroplast, sugar is synthesized, that is C6H12O6 plus 6H2O plus 6O2. आणि श्वसनाशी रिलेटेड जे समीकरण आहे ते बघा, C6H12O6 plus 6O2 in presence of मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेच्या सानिध्यामध्ये 6CO2 plus 6H2O plus एनर्जी हे तयार होते. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि ऊर्जा मुक्त होणं हे श्वसन प्रक्रियेचं महत्त्वाची स्टेप आहे. See here the carbon cycle. The circulation and cycling of the carbon from atmosphere to the living organism and after their death back to the atmosphere is called carbon cycle. Abiotic carbon atoms are circulated and recycled into the biotic mainly through the photosynthesis and respiration. So in carbon cycle, first thing is that carbon is circulating, and in this process the photosynthesis and the respiration, these are the two important processes. In the diagram we see here the carbon cycle. So carbon which is cyclically revolving through the biotic and abiotic component. So the main processes in the carbon cycle are the photosynthesis process and the respiration. So equations regarding these steps are given. 6CO2 plus 12H2O in presence of sunlight and chlorophyll, synthesis of a carbohydrates or sugar takes place, that is C6H12O6 plus 6H2O plus 6O2. And in case of respiration, what happens? This sugar molecule is get oxidized. So C6H12O6 plus 6O2 in mitochondria, this reaction takes place and there is release of energy along with 6CO2 plus 6H2O. म्हणजे या श्वसन प्रक्रियेमध्ये एनर्जी रिलीज होणं ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पुढचं जे चक्र आहे ते म्हणजे ऑक्सिजन चक्र. आपल्या लक्षात येईल पहा, याच्यामध्ये जैविक आणि अजैविक या घटकांमधून ऑक्सिजनचं जे सायक्लिक मुवमेंट आहे त्यालाच आपण ऑक्सिजन चक्र असं म्हणतो. डायग्रामच्या आधारे तुम्ही स्टेप्स यातले लक्षात घेऊ शकता. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% ऑक्सिजन असतो. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजनचे चक्र होय. या चक्रात देखील जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. The oxygen cycle, you can see here the diagrammatic representation of oxygen. Oxygen is cyclically revolving from the living as well as, or we can say the biotic and abiotic factors in a cyclic manner. So oxygen forms 21% of the atmosphere. Circulation and recycling of oxygen within the biosphere is called an oxygen cycle. And this cycle also includes biotic and abiotic components. त्यानंतर नायट्रोजन चक्र यातला लास्ट पार्ट आहे हा. नायट्रोजन चक्र हे नायट्रोजनशी संबंधित आहे. परत जैविक आणि अजैविक घटकांमधून हे नायट्रोजन कसा फिरतो हे या डायग्राम मध्ये दिलेलं आहे. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वाधिक म्हणजे जवळ 78% असतो, इतक्या प्रमाणात आढळतो. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजनचं चक्र होय. नायट्रोजन चक्रातील प्रमुख क्रिया कोणत्या आहेत हे पक्क्या लक्षात ठेवा. नायट्रोजनचं स्थिरीकरण, त्यानंतर अमोनीकरण, नायट्रीकरण आणि विनायट्रीकरण या याच्यामधील स्टेप्स आहेत. सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी पहा. द नायट्रोजन सायकल, वी कॅन सी हाऊ द नायट्रोजन इज सायक्लिकली रिव्हॉल्विंग थ्रू द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. Actually, nitrogen forms 78% in the maximum portion of the atmosphere. So at the max level, this nitrogen is present in air, that is about 78%.
circulation and recycling of a nitrogen gas into the form of a different compounds through various biotic and abiotic process in nature. It is called as a nitrogen cycle. आजच्या ज्या कृतीपत्रिका आहे याच्यामधील जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे सराव करूया. विद्यार्थी मित्रांनो, मी आता सुरुवातीला तुम्हाला बोललो की कृतीपत्रिकेमधील सर्व घटक डिटेल सांगण्यात आपला जो वेळ जातोय त्यासाठी मी काय करतोय की मागील व्हिडिओ पहा आणि संक्षिप्तमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितली. आता आपण सराव करूया, म्हणजे याच्यावरती आधारित प्रश्न जे आहेत ते सोडूयात. अतिशय सोपे प्रश्न आहेत, एक एक करून आपण बघूयात. प्रश्न पहिला, कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. आता इथं आपल्याला तक्ता पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे. काय दिसतंय बघा याच्यात, तर पहिल्या कॉलम मध्ये जैव भूरासायनिक चक्र म्हणजे कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र आहे. तर याच्यामध्ये घडणाऱ्या जैविक प्रक्रिया आणि अजैविक प्रक्रिया कोणत्या हे आपल्याला लिहायचं आहे. बघूयात पहिल्यांदा कार्बन चक्र. कार्बन चक्रामध्ये जैविक प्रक्रिया कोणत्या होतात, तर प्रकाश संश्लेषण आणि श्वसन, त्याचबरोबर विघटकाकडून होणारं अपघटन हे सांगता येईल आपल्याला. तर अजैविक प्रक्रिया आहेत ज्वलन आणि पाण्यामध्ये शोषण. ऑक्सिजन चक्राच्या बाबतीत बघा, जैविक प्रक्रिया आहेत प्रकाश संश्लेषण, श्वसन आणि त्याचबरोबर विघटकाकडून होणारे अपघटन. आणि अजैविक प्रक्रिया आहेत ज्वलन, ओझोनची निर्मिती आणि ऑक्साईड्सची निर्मिती. आणि त्यानंतर आहे नायट्रोजन चक्र. नायट्रोजन चक्रामधील जैविक प्रक्रिया आहेत विघटकाकडून अपघटन, जैविक स्थिरीकरण हे जीवाणूमार्फत घडतं आणि त्याचबरोबर अमोनीकरण ते सुद्धा जीवाणूमार्फत घडतं. आणि या नायट्रोजन चक्रामधील अजैविक प्रक्रिया आहेत औद्योगिक, त्यानंतर भौतिक स्थिरीकरण, नायट्रीकरण आणि विनायट्रीकरण. सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, प्रॅक्टिस मधील फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, केअरफुली स्टडी द कार्बन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन सायकल अँड fill in the blanks in a table. So in this table we see the different columns. In the first column we see the biogeochemical cycle, carbon cycle, oxygen cycle and nitrogen cycle. We have to write about the biotic processes in these cycles as well as the abiotic processes. See, in the carbon cycle, which are the biotic processes? Photosynthesis and respiration and decomposition by the decomposers. Then abiotic process, combustion, absorption in water. These are the steps. Regarding the oxygen cycle, see the biotic processes, that is photosynthesis and respiration, as well as decomposition by the decomposers. And the abiotic processes are combustion, ozone formation and oxide formation. And in the last, nitrogen cycle, the biotic processes are decomposition from decomposers, then biological stabilization with the help of bacteria and ammonization with the help of once again bacteria. And the abiotic processes in nitrogen cycle are industrial as well as the physical stabilization, nitrification and denitrification. त्यानंतर प्रश्न दुसरा पहा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आणि पोषण द्रव्यांचा प्रवाह यातील फरक तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे आपल्याला या दोन्हीमध्ये फरक सांगायचा आहे. इकडे बघा, पहिला जो पॉइंट आहे, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाची वाहतूक ही एकेरी असते. परिसंस्था ही जी आहे आणि ऊर्जा प्रवाह या दोन्हीमध्ये आपण सांगतोय. तर परिसंस्थेमध्ये ऊर्जा प्रवाहाची वाहतूक कशी असते? एकेरी, म्हणजे एकाच दिशेने असते. आणि इकडच्या बाजूला जर बघितलं तर परिसंस्थेमध्ये पोषक द्रव्यांची वाहतूक ही चक्राकार असते. त्यानंतर इथे दुसरा पॉइंट सांगता येईल, काही सौर ऊर्जेचा विनियोग न होता ती वातावरणामध्ये फेकली जाते. म्हणजे सौर ऊर्जेचा काही प्रमाणामध्ये ऱ्हास होतो. तर इकडे पोषक द्रव्यांच्या बाबतीत बघा, पोषक द्रव्ये ही परिसंस्थेतून नष्ट होत नाही, तर ते चक्राकार फिरत असतात. सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स अँड फ्लो ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टम, डिस्क्राइब इन युअर ओन वर्ड्स. सो वी कॅन डिस्क्राइब दिस पार्ट बाय कंपेअरिंग देम. So this is the part of a energy flow. The transport of energy flow in an ecosystem is unidirectional. So flow of energy is unidirectional, while the transport of nutrients in the ecosystem is cyclical. So it is unidirectional regarding the energy flow, while the nutrients are revolving cyclically. Second point बघा, some solar energy is thrown into the atmosphere without being used, and here the nutrients are not destroyed by the ecosystem, but these nutrients are cyclically or repeatedly used again and again. त्यानंतर तिसरा प्रश्न, विविध जैव भू रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
जैवभूरसायन चक्राचा समतोल किंवा बॅलन्स राखण्यासाठी आपण काय करू शकतो. खरं तर खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. नमुने दाखल काही मी इथं लिहिलेत, बघूयात. पहिलं यातलं, वनस्पती वृक्षवल्ली यांचे संवर्धन करणे, जंगल तोड थांबवणे हे आपण करू शकतो. त्याशिवाय प्राण्यांची शिकार करणं, त्यांना त्रास देणं व त्यांच्या अवयवांचा चोरट्या पद्धतीने व्यापार करणं हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे. त्यानंतर कोणत्याही सबिबीखाली सर्वोच्च भक्षक मारणं हे अयोग्य आहे आणि याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्याशिवाय प्रदूषण, जंगलतोड, अतिप्रमाणातील बांधकामं करणं या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थ्यांसाठी बघा, व्हॉट वुड यू डू टू मेंटेन द इक्विलिब्रियम इन द व्हेरियस बायोजिओकेमिकल सायकल, एक्सप्लेन इन ब्रीफ. सो what we can do regarding maintaining the equilibrium in biogeochemical cycle? So number of things we can do, but for our convenience purpose I have mentioned here some of them. So the first one is plantation of trees, and we have to stop the deforestation activity. Second one, absolutely stop hunting animals, harassing them and smuggling their organs. The next one is avoid killing top level consumers. And lastly, avoid pollution, deforestation and excessive construction. So this is the information regarding the questions which are asked. मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली आपल्याला नक्की तुम्हाला कळाली असेल. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर या कंटेंट संदर्भात डिटेल माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती इयत्ता 9वीचे जे व्हिडिओ आहेत ते जरूर पहा आणि त्याची मदत घ्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.